आज रक्षाबंधन, बहीण भावाच्या अतूट नात्याचं महत्त्व सांगणारा दिवस. दादा गिफ्ट असेल तरच बसा, नाहीतर गिफ्ट घेऊन ये. मस्त सरप्राईज गिफ्ट आहे तुला, चालेल ना? सरप्राईज हो, चालेल. हे घे तुझं सरप्राईज गिफ्ट. सरप्राईज? 2 मिनिटं आलो. तिला पाहताच काय माहिती काय वाटलं, थोडी आपुलकीच निर्माण झाली. मला पण तसंच काहीतरी म्हणायचंय. अरे थांब ना, ऐक ना. येतो पटकन. तिच्या चेहऱ्यावरची उदासीनता आणि हातातील राखीच विचार करायला भाग पाडत होती. हॅलो, तू येत जा ना घरी. रक्षाबंधन तुझी आठवण. हां बरं ठीक आहे. हे पाठवून आली का? नाही ना, काळजी पण घे. आत्ता मला राहवलं नाही. अगं राखी घेऊन कुठे फिरतेस? बांधायला. कोणाला? माझ्या बहिणी सर्वांना राखी देऊन असं सांगितलं आहे की ही राखी त्यांना बांधा, तो तुमचं रक्षण करेल. मग मला म्हणशील का तुम्ही राखी? तू माझं रक्षण करशील का? हो करेन ना. मग तुझं, माझं, माझ्या मम्मी पप्पांचं, दादाचं, माझ्या मित्रांचं कोण करणार? मी ही राखी अशा भावाला बांधणार आहे ते माझं रक्षण. मग कोण आहे तू? तिच्या चेहऱ्यावरचं ते मिश्किल हसू पाहून क्षणभर असं वाटलं की जसं तिनं समुद्रातून मोती शोधून काढला, आणि तिचा तो आनंद खरं तर गगनात मावत नव्हता. ती जोरात धावत होती, कारण ती आज तिच्या अशा भावाला राखी बांधणार होती की जो आज या बहिणीच्याच नव्हे तर या जगाच्या पाठीशी उभा होता आहे आणि असणार आहे. वृक्ष हे सुद्धा आपले सखे सोयरे आहेत हे त्या छकुलीनं जाणलं होतं. म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. So please save the trees. Don't cut the trees. झाडे लावा. झाडे लावा.